आज आपल्या 6 दिवस 6 किल्ले करण्याच्या प्रयत्नामध्ये आज आपला दुसरा दिवस आणि दुसरा किल्ला तो म्हणजे समोर इकडं जो ह्या खडतर वाटेने समोर तो तिकडं पुढं दिसतोय तो आला म्हणजे इंद्राई किल्ला. आता आपण त्याच इंद्राई किल्ल्याकडे जाऊ, पण त्याला जाण्यासाठी पहिले एकदम खराब रस्ता आपल्याला पार करायला लागेल आणि मग तो रस्ता पार करून झाल्यानंतर बऱ्याच वेळानंतर मग इंद्राई किल्ला आहे. मग आपण जाऊ तिकडंच आणि बघू काय आपला प्रवास कसा होतो. आता आपण तो रस्ता पार करून आलो आहे. रस्ता बघा तुम्ही एकदा, इकडून असा सगळा खडबडा रस्ता पार करून आपण इथपर्यंत आलो आहे. आता आपण जाऊ पुढे इकडं, हा समोर इंद्राई किल्ला आणि पूर्ण घामाघूम झालेलो आहे मी आत्ता, कारण ऊन एकदम तीव्र आहे, गरम होऊ राहिलं त्याच्यात. आता आपण जाऊ आपल्या पुढच्या प्रवासात. चला, मी पण जातो आणि तुम्ही पण बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ. आपण भेटू मग इंद्राई किल्ल्याच्या पायथ्याला. आता मी इथं जरा रेस्टसाठी थांबलो आहे, पण इंद्राई किल्ल्याच्या पूर्ण एरियामध्ये हे इकडं इंद्राई किल्ला, हे इथं त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या समोर आणि हा पूर्ण इथून व्ह्यू. आता तिकडं आपला चांदवड ते हे इथं 3.5 डोंगर. इथं मी आता कुठंच झाड वगैरे नाही त्याच्या खाली सावलीत बसता येईल म्हणून इथं 5 मिनटं रेस्टसाठी बसलो आहे. आता इथून रेस्ट घेऊ मग आपल्या त्या ह्याच पायवाटेने तिथं कातळात कोरीव पायऱ्यांपाशी जाऊ आणि मग किल्ला एक्सप्लोअर करू. तेव्हाच तर जरा इथं विश्रांती घेऊ, पाणी वगैरे पिऊ, नाश्ता करू आणि मग आपण किल्ल्याकडे जाऊ. आपण आता थोड्या चढाईनंतर आपण किल्ल्याच्या मेन पायथ्याला पोहोचलो आहे. ह्या पायथ्यापाशी आपल्याला इथं हे छोटंसं तळं लागतं एकदम. आता गुरांसाठी पाण्यासाठी ते पाईपलाईन वगैरे इथून आता कुठपर्यंत नेलेली आहे पुढं बघू, पुढं जाताना तर दिसते. आणि हे इथं मंदिर आहे. आता हे काय असतं मला माहीत तर नाही, पण या मंदिरात एक मूर्ती आहे. त्या मूर्तीवर आता कोरलेलं पण थोडंसं पुसलं गेलेलं आहे, त्यामुळं स्पष्ट नाही दिसत आहे. पण मग आता इथून आपल्याला सगळा आजूबाजूचा व्ह्यू भेटतो आणि मग आता इथून आपण जाऊ वरती. इथं समोरच तिथं कातळात कोरलेल्या पायऱ्या आहे. मग भेटू आपण त्या पायऱ्यांपाशी. आता आपण त्या कातळ कोरीव पायऱ्यांपाशी पोहोचलो आहे. त्या पायऱ्या तिथं समोर आहे, तिकडूनच आलो आपण. तिथं पायऱ्यांवर जाण्याआधी आपण इथं पाण्याचं टाकं आहे मोठं, जिथं एकदम गार आणि स्वच्छ पाणी ते घेतले भरून, कारण वरती येता येतं एक बॉटल आपली संपली. मग आता दुसरी बॉटल आपण म्हणजे तीच बॉटल परत भरून घेतली ह्याच पाण्याच्या टाकीत. आता इथं एक दादा पण होता, ते त्यांच्या गुरांसाठी पाणी हे करत होते, जमा करत होते. आता आपण इथूनच हे इथून कोरीव पायऱ्या, कातळ कोरीव पायऱ्या अशा वर जातात. मग आपण पण आता जाऊ किल्ल्यावरती आणि मग भेटू किल्ल्याच्या टॉपवर. आता आपण आलो आहे त्या कातळ कोरीव पायऱ्यांपाशी. हे इथून आता आपण ह्या कातळ कोरीव पायऱ्यांनी वरती जाऊ आणि मग वरती आपल्याला काय काय बघायला भेटतं ते बघू आणि मग पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करू. आता आपण गडाच्या टॉपला आलेलो आहे, म्हणजे प्रॉपर टॉप पण नाही, थोडंसं अजून इथून ढुबा आहे तेवढा जायचा आहे. पण त्याच्या आधी आपण ह्या बाजूला आलो आहे. तिथं बघा तुम्ही एकदा, हे इथं 3 असे बारीकशे खोली टाईप, म्हणजे खोली पण नाही, आता हे कशासाठी असतील याची आपण माहिती काढूच नंतर, मी व्हिडिओत टाकालच लिहून. आणि ह्याच बाजूला इकडं आपण गेलो का इथे ह्या रूम लागतात. किती रूम आहे टोटल? 1 2 3 4 आणि 5. आता एक रूम तुम्हाला मधून दाखवतो. आता तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे सगळं वल्ल झालेलं आहे. इकडं पण तसंच आहे, इकडचं सुकलेलं आहे. इकडचं पण सुकलेलं आहे. सर्व रूम तशाच आहे, 5च्या 5. आता आपण इथून वरती जाऊ थोडासा ढोबा चढून आणि टॉपवरून नजाऱ्यांचा आनंद घेऊ. आणि इथं अजून एक सरप्राईज आलेला आहे आपल्यासाठी. मला वाटलं 5च रूम आहे का काय, हे इकडच्या 5
तर इकडून कंटिन्यू तिथपर्यंत रूम चालू होतात. आता एवढ्या रूम कोणाच्या होत्या, कशासाठी होत्या याची आपण माहिती नक्कीच काढू. पण अशाच गोष्टी बघण्यासाठी आपण राजधेर किल्ल्यावरती आलो होतो. राजधेर म्हणतो, सॉरी, इंद्राई किल्ल्यावरती. राजधेर आपल्यासमोर त्या बाजूला आहे. मग आता आपण इथं जरा फोटो वगैरे काढू, 1-2 ह्या रूम वगैरे बघू शांततेने, आणि मग इथून आपण ढुबा चढून टॉपला जाऊ ह्या बाजूला इकडे वरती. आता आपण तो थोडासा ढुबा चढून आल्यानंतर आता आपण टॉपला पोहोचलो आहे. आणि टॉपला पोहोचल्यानंतर ह्या बाजूला खाली मंदिर आहे, तिकडे चांदवड आणि चांदवडगडाचा व्ह्यू. ह्या बाजूला पुढं राजधेर, कोळधेर, धोडप वगैरे. आणि हे इथं तळं दिसलं आपल्याला. त्या तळ्यापेक्षा मला आश्चर्याची बाब वाटली, इथं गाया बसल्यात. आता मी एवढ्या वरती आलो आहे, मला माहिती रस्ता कसा आहे काय आहे, आणि इथं हे एवढ्या गाया दिसल्यात मला. ह्या किती गाया आहे टोटल मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गाया आहेत इथं. मी जिवंत गाया आत्ताशी 10 पाहिल्या, आणि मेलेल्या 8 म्हैस आणि 11 गाया. ह्या किल्ल्यावर मी आत्ता 11 गाया आणि 8 म्हैस, टोटल 19 मेलेले जीव बघितलेत. आता प्रत्येक जागोजागी ते मंदिराच्या थोडंसं पुढं तिथं एक म्हैस मेलेली आहे. परत जो एक मेन दरवाजा आहे किल्ल्याचा, त्या कातळ कोरीव पायऱ्या आपण चढून आल्यानंतर त्या दरवाजातच एक गाय मेलेली आहे. आता ती पूर्ण तिचा सापळा, म्हणजे अर्धा सापळा आहे ना, अर्धी गाय जसल्या तशी सडलेली पण नाही. अर्ध्या बाजूने एकदम नीट आहे ना, अर्ध्या बाजूने फक्त तिचा सापळा उरला आहे. मग आता तेच बघून आपण एवढे मेलेल्या गाया वगैरे, परत त्याच्यासोबतच किल्ल्यावरच्या आपण कोरीव काम, खाली शिल्प वगैरे बघितले. इकडं शिवमंदिर बघितलं, हे मोठं तळं बघितलं. आता तिथं तर आपण जाऊन आलो, पण तिथं आहे तर काहीच नाही. आता आपण थोडंसं पुढं जाऊ आणि मग व्ह्यू घेऊन डिसेंडला सुरुवात करू, कारण आपल्याला अजून परत इथून नाशिक जायचं आहे. नाशिक नाही, चांदवडला, कारण आपण तिथं मुक्कामाला थांबलेलो आहे, जिथं आपण आपले 6 दिवस 6 किल्ल्यांचा प्रयत्न करू राहिलो. आज दिवस दुसरा आणि किल्ला दुसरा. त्यामुळं मग आता आपण व्ह्यू इथला घेऊ, बघू, आणि मग भेटू आपण किल्ल्याच्या परत पायथ्याला डायरेक्ट डिसेंड केल्यानंतर. आता आपण एवढं हे सगळं जंगल डिसेंड करून, जातानाची पायवाट वेगळी होती, येतानाची वेगळी पायवाट पकडली, पण आपण सक्सेसफुली वरतून आलेलो आहे खाली. आता इथं पठारावर आहे सध्या, म्हणजे मैदानी प्रदेशावर. पठार तर नाही म्हणता, पठार म्हणता पण येईल नाही, पण ते जाऊ द्या. पण आपला ट्रेक सक्सेसफुल झाला आहे. आपण आलो आहे, असा कोणता तरी रूट होता इथून, आणि मग हे इथं येऊन पोहोचलो आपण. तिथून आपण चाललो आहे चांदवडकडं. आता इथून आपल्याला अजून 4.5 किलोमीटर ह्याच मैदानातून चालायचं आहे, असं सरळ. तर समोर जो डोंगर दिसतोय तिथपर्यंत चालायचं आहे. त्याच्यानंतर आपण खाली उतरू गावात, जिथून आपल्याला गाडी भेटेल चांदवडसाठी. मग आपण खाली गावात पोहोचल्यावर बघू आपला प्रवास काय होतो. चला ना मग. तर आता आपला इंद्राई किल्ल्याचा ट्रेक सक्सेसफुल झाला आहे. आता आपण पोहोचलो आहे चांदवड बस स्थानकला. इकडं पुढं चांदवड बस स्थानक आहे. मग आता आपला ट्रेक तर सक्सेसफुल झाला आहे. मग भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओत. 3रा दिवस 3रा किल्ला होतो का बघू. आपले प्रयत्न चालू आहे. 6 दिवस 6 किल्ले 2 झालेत. आता 3ऱ्याची वाट बघू, म्हणजे उद्याच 3रा करण्याचा प्रयत्न करू. मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओत.